नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या या विशेष भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नाटक हा 3च अक्षरी शब्द, पण या शब्दात जादू आहे. म्हणजे रसिक प्रेक्षक आणि कलाकार या सगळ्यांचाच हा जिव्हाळ्याचा विषय. नाटकाच्या प्रयोगादरम्यान जेव्हा प्रेक्षकांकडून दाद मिळते ती कलाकाराला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. आणि आज आपण अशाच एका रंगकर्मीशी खूप गप्पा मारणार आहोत. नाटकात रमलेले मुरलेले नाटक जगलेले असे हे रंगकर्मी आहेत. खरं म्हणजे सुरुवातीला त्यांना नाटकाची फारशी आवड नव्हती. ते बँकेत जॉब करत होते. 34 वर्ष त्यांनी बँकेत काम केलंय. पण त्यांची आणि नाटकाची अशी काही नाळ जुळलीये की दिग्दर्शन, अभिनय, त्याचबरोबर नाटकात वेगवेगळे प्रयोग आणि सध्या ते अनेक समित्यांवर सुद्धा कार्यरत आहेत. त्याचबरोबर झी नाट्यगौरव, मटा सन्मान अशा स्पर्धांमध्ये सुद्धा ते परीक्षण करतात. अर्थात मी कोणाविषयी बोलतीये हे तुमच्या लक्षात आलं असेल. आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते राजन ताम्हाणे सर. नमस्कार सर. नमस्कार. आकार DG9 मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सर, खरं म्हणजे 34 वर्ष तुम्ही बँकेत काम केलं, पण नाट्य क्षेत्रातला तुमचा अभ्यास हा इतका आहे की आजच्या आमच्या मुलांसाठी खरं म्हणजे हे तुमच्याकडनं जाणून घेणं एक कार्यशाळा आहे. पण तरी मी हा विचारेल प्रश्न की दिग्दर्शन किंवा अभिनय, नाटक हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला? म्हणजे तो कोणता पॉइंट होता? प्रवास सुरू झाला बँकेत असतानाच. अच्छा. म्हणजे जेव्हा मी बँकेत लागलो त्याच्यानंतर मला कळलं, जेव्हा माझी ज्या डिपार्टमेंटला पोस्टिंग ज्या डिपार्टमेंटला झालं तिथे मला कळलं की त्या डिपार्टमेंटला अमोल पालेकर पण आहे. अच्छा. आणि नेमका मी त्याच डिपार्टमेंटला गेलो. तेव्हा अमोल काही फारसा माहित नव्हतं, सिनेमात नव्हता, काही नव्हतं. तेव्हा अमोलने मला विचारलं की तू, म्हणजे साधारण ही गोष्ट आहे 1975 सालाची, स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक असतं. तो म्हणाला, म्हटलं मला काही माहित नाही नाटका बिटकाची. तो म्हणाला की काम करशील का? म्हटलं मी करेन. म्हटलं कधीच केलेलं नाही, फक्त शाळेत असताना काम केलेलं आहे 5वी. तर तो म्हणाला की ठीक आहे, पण तू कर, रिहर्सलला ये. मग त्याप्रमाणे रिहर्सलला गेलो. तिथे माझी सगळ्यांची ओळख झाली. हे साल 1975. आणि मग ते जुलूस नावाचं एक नाटक होतं की जे स्टेट कॉम्पिटिशनला आमचं दुसरं आलं होतं 75 साली. अमोल पालेकरने बसवलं होतं. आणि मग सुरुवात जी झाली, मी आपण म्हणतो ना, तो जो एक बारीकसा एक किडा सुरू झाला ना नाटकाचा, तो तेव्हापासून सुरू 75. आणि बँकेत राहून मी बरीच नाटकं त्यावेळेला केली. जे 75 ते आज 2025 जवळजवळ 50 वर्ष झाली. 50 वर्षात मी कंटिन्युअस थिएटर करतोय, सिरियल करतोय, सिनेमा वगैरे सगळं. पण सुरुवात माझी 75 साली झाली. बरोबर. म्हणजे 5 दशकांचा हा काळ आहे. या काळात तुम्ही नाटकातही काम केलं, दिग्दर्शन जास्त केलं, मालिकांमधनं तर आम्ही तुम्हाला बघत असतोच, पण तरी तुम्ही नाटकात जास्त रमले. तर त्याचं काय कारण आहे? कारण ना खूप आहे. नाटकात रमण्यामागचं कारण असं की नाटक हे कुटुंबासारखं असतं. सिनेमा कसा असतो ना की तुम्ही काही दिवस दिलेले असतात, तेवढे दिवस झाले, आपलं शूटिंग झालं, आपलं काम संपलं. काम संपल्यानंतर आपण डायरेक्ट ते बघणार स्क्रीनवर. नाटकाचं तसं नाही. नाटकाच्या तालमीतच सगळ्यांबरोबर एक असं नातं तयार होतं की जे जन्मभर लक्षात राहतं. आणि एवढे किस्से त्या निमित्ताने तयार होतात. त्याच्यानंतर नाटक झाल्यानंतर दिग्दर्शकाचं, म्हणजे माझं काम संपतं असं नाही, त्याच्यानंतर ते मी सतत बघत असतो. त्याच्यात काही कमी पडले का किंवा जरा जास्त झाले का, तर हे बघण्याचं काम दिग्दर्शकाचं असतं. पण सिनेमाचं तसं नाही. सिनेमाचं एकदा तयार झालं, प्रिंट झाला तयार, की मग नंतर त्याच्यात तुम्ही काही नाही करू शकत. पण हे नाटकात नाही. नाटकात कसं काही चेंजेस आपण काही प्रयोगानंतर करू शकतो की बाबा हे करून बघूया, आपण ते करून बघूया. ही जी मजा ह्या मीडियामध्ये आहे ना, नाटकामध्ये, ती बाकी कुठल्याही मीडियामध्ये नाहीये. आणि म्हणून माझं मन जास्त नाटकात राहतं. आणि कदाचित म्हणूनच नाटकाचे प्रयोग असतात की त्यात प्रयोग आपल्याला काही ना काही करता येतात, बदल करता येतात. अगदी खरंय सर. पण आता पुरुष या नाटकाकडे मी येणार आहे. म्हणजे रंगभूमी गाजवलेलं हे नाटक एक माइलस्टोन ठरलेलं, आणि त्यातही विजया मेहता यांच्यासारख्या दिग्गज नाट्यकर्मींनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. आणि ते शिवधनुष्य तुम्ही उचललं आणि यशस्वीपणे पेललं. आज आपण बघतोय की प्रतिसाद किती छान मिळतोय. पण जेव्हा ठरलं की हे नाटक पुन्हा एकदा करायचंय, तेव्हा काय आव्हान होतं? आणि तुम्ही आधी हे पाहिलं होतं का, किंवा काय तो सगळा प्रवास काय होता? नाही, हे नाटक मला माहित होतं, पण ते नाटक स्टेजवर मी कधीच पाहिलं नाही. आता ते नाटक विजया मेहतानी बसवलं होतं.
आता विजया मेहतांना मी गुरु मानतो. त्यांच्याबरोबर मी एकच नाटक केलेलं आहे, अभिज्ञान शाकुंतलम नावाचं. तर त्याच्यात राजाच्या बाजूला चौरी ढाळणारे असतात ना, वारा घालणार, त्यातलं एक कॅरेक्टर मी होतो. तेव्हा मी ते काम केलं आणि ते साल होतं साधारण 77-78. त्याच्यानंतर विजयाबाईंबरोबर कधीच माझा काही नाटक म्हणून कधी संबंध आला नाही. पण त्यावेळेला, त्या नाटकाच्या वेळेला बसवत असताना बाई, त्यांची जी पद्धत असायची ना, ती मी खूप ऑब्झर्व करत होतो. कारण मला माहित नव्हतं मी आयुष्यात पुढे काय करणार आहे हे मला माहित नव्हतं, पण एक इंटरेस्ट तयार झाला की एक दिग्दर्शक काय करतो. आणि मग ते बघत असताना त्यांचं वर्किंग पाहिलं मी. ते वर्किंग करत असताना त्यांचं पेपर वर्क कसं असतं तेही बघितलं मी. आणि 3 महिने आमच्या तालमी चालू होत्या एनसीपीए मध्ये. तेव्हा एनसीपीए थिएटर सुरू नव्हतं झालं, तरी सुद्धा आम्ही रिहर्सल तिथेच करत होतो आणि आमच्या नाटकाने ते एनसीपीए थिएटर ओपन होणार होतं. आणि जेव्हा आमचा अभिज्ञान शाकुंतलमचा तिथे पहिला प्रयोग झाला 77 साली ते ओपन झालं, तेव्हा इंदिरा गांधी आमच्या समोर बसली होती आणि ते थिएटर आमच्या नाटकापासून त्याचं ओपनिंग झालं होतं. तर असं ते 3 महिन्याच्या तालमीमध्ये मी बाईंना ऑब्झर्व केलं होतं. म्हणजे कसं असतं ना की त्यांच्या बरोबर राहून नुसतं शिकणं वेगळं, त्यांनी जे काही केलंय ते ऑब्झर्व करून इथे रजिस्टर करून ठेवणं की त्यांची पद्धत काय असते. बाईंची पद्धत कशी असायची ना, बाई नाटक बसवताना कुठलंही, म्हणजे त्याच्यानंतरची बरीच नाटकं मी त्यांची बघितली, पण पुरुष हे नाटक माझं नाही बघून झालं. तर त्या नाटकात बाई सुरू कसं करतात ना की नॉर्मली दिग्दर्शक काय करतो की पहिल्या पानापासून बसवायला सुरुवात करतो. बाई तसं नाही करायचं. बाई स्क्रिप्ट मधल्या पहिल्या अंकातला 3रा सीन आधी बसवणार. आर्टिस्टना अंदाजच येत नाही पुढे काय करणार आहे, आधी काय करायचंय, पण बाई डायरेक्ट 3रा सीन बसवणार. म्हणजे काय होतं की आर्टिस्ट हा बाईंच्या करेक्ट हातात असायचा. स्वतःच डोकं त्यांनी अजून चालवलेलं नाही, कारण मी डायरेक्ट 3रा सीन बसवलेला आहे. ही जी गंमत बाईंची होती ना, फक्त तेवढं मी करत नाही, पण मी मध्ये मध्ये ते करतो. चला आज 2रा सीन करेल, पहिला राहिलाय ना, तो नंतर कधी करते, कारण माझ्या डोक्यात आहे सगळं. तर अशा पद्धतीने नाटक बसवण्याची जी गंमत येते आणि ज्याच्यामुळे आर्टिस्टना डेफिनेट माहीत नसतं. नाहीतर काही आर्टिस्ट असे असतात, सगळेच नसतात, काही आर्टिस्ट प्रत्येक गोष्टीत लुडबुड करत असतात. मग मी इकडनं इकडे का जायचं, असे विचारणारे बऱ्यापैकी आर्टिस्ट आहेत अजूनही. मलाही एक्सपिरियन्स त्यांचा मिळालेला आहे. पण त्यांना ते उत्तर देणं करेक्ट, त्यांना कन्व्हिन्स होतील असं जर का सांगितलं तर ते तयार होतात. पण हे प्रश्न मुळात पडत नाही जर का मी डायरेक्ट 2रा सीन सुरू केला. प्रश्न विचारू शकतो, 2रा का, पहिला का नाही, मी ठरवणार. दिग्दर्शक कोण आहे, मी ठरवणार. तर ते अशा पद्धतीने नाटक बसवलं गेलं ना, तर मग एक ना कोऑर्डिनेशन खूप छान राहतं आणि आर्टिस्ट सतत विचारत राहतो की तो सीन कधी करायचा. म्हणजे मग त्या सीनचं वाचन ते घरात पण करत असतात. हा करायचंय आपल्याला, हा करायचंय, आणि नेमकं तो करत नाही मी आणि पुढचा करतो. ही जी गंमत आहे ना बसवण्याची, तर हे दिग्दर्शकाचं काम आहे. त्याच्यासाठी दिग्दर्शकाला नाटक आपण कुठलं करतोय हे डोक्यात फिट्ट बसायला पाहिजे. अख्खं दी एंड पर्यंत त्याला ते व्यवस्थित नाटक माहीत असायला पाहिजे, आपण काय करणार आहोत आणि आपण प्रवास नाटकाचा कसा नेणार आहोत. तर अशा पद्धतीने ते नाटक बसवलं जातं माझ्याकडे. आता विजयाबाईंनी ते बसवलेलं नाटक 82 सालातलं नाटक आहे. मला आठवतंय 23 सप्टेंबर, कारण ते मी पुस्तक बघितलं त्याच्यात लिहिलेलं आहे 23 सप्टेंबर 1982 साली. पण ते नाटक मी कधीच बघितलं नव्हतं, का माहित नाही, माझ्याकडनं राहून गेलं होतं. पण तरी सुद्धा 1985 साली माझं स्वतःचं पहिलं नाटक आलं ऍज अ डिरेक्टर म्हणून, सविता दामोदर परांजपे. तेव्हाही माझं ते नाटक बघणं झालंच नाही. आणि त्यामुळे झालं काय ना की हे नाटक जेव्हा करायचं ठरलं, मुळात हे नाटक जर का मी बघितलं असतं आधी तर मी केलंच नसतं. कारण मला रिवायवल मध्ये मला इंटरेस्ट आहे, पण ते रिवायवलचं ओरिजिनल प्रयोग मी बघितलेला नसेन तर मी करतो. बघितलेला असेल तर माझ्यावर खूप त्याचा इम्पॅक्ट असू शकतो की जो मला माझ्यावर नाही चालत इम्पॅक्ट, मला माझं करायचं असतं. त्यामुळे ते नाटक आधी बघितलं नसल्यामुळे मी माझ्या पद्धतीने बसवलं. आणि त्यामुळे ते त्यावेळचे बघणारे जे लोक आहेत प्रेक्षक, आणि आता तोच प्रेक्षक जेव्हा बघतो ना तेव्हा तो येऊन ह्याच्यापेक्षा सॉलिड वेगळं केलं, म्हटलं ते काय होतं मलाच माहित नाहीये. ते म्हणतात पण आम्हाला माहितीये ना, असं ते प्रेक्षक सांगतात मला. आणि ते म्हणतात बऱ्याच वेळेला ना आम्हाला त्या गोष्टी वॉशआउट होतात हे नाटक बघताना. म्हणजे ही चांगली माझ्यासाठी असलेली एक छान प्रतिक्रिया आहे प्रेक्षकांकडची.
मग ह्याच्यातच आपलं सक्सेस झाला असं आपण म्हणू शकतो. खरंय. आणि कदाचित तुमच्याकडनं ही कलाकृती होणार होती म्हणूनच तुमचं पाहायचं राहिलं असेल. आणि तुम्ही जे म्हणालात ते खरंय की निरीक्षण, ऑब्झर्वेशन सारखा मोठा गुरु नसतो आणि त्यामुळे ते खरंच खूप महत्वाचं आहे आणि ते प्रत्येक क्षेत्रातच आहे. आता जुन्या नाटकाबद्दलच आपण बोलत होतो. म्हणजे हल्ली ना जुन्या नाटकांना खूप छान प्रतिसाद मिळतो. म्हणजे अगदी सुनील बर्वे यांनी सुद्धा हर्बेरियम या उपक्रमातून जुनी नाटकं आणली होती. नवीन नाटकं सुद्धा खूप येतात. म्हणजे विषय खूप छान असतात, पण तरी जुन्यामधली मजा नवीन नाटकात सापडत नाही. तर त्यामागचं काय कारण असू शकतं? पण सापडत नाही मला नाही वाटत. नवीन नाटकं सुद्धा इतकी सुंदर विषयांवरची तरुण लेखकांनी, तरुण दिग्दर्शकांनी बसवलेली नाटकं मी पाहतो. कारण तू जसं मगाशी म्हणालीस की मी बऱ्याच ठिकाणी ज्युरी असतो, तेव्हा ही नवीन नाटकं मला सगळी पाहावी लागतात. आणि मी खरंच अचंबित होतो बऱ्याच वेळा, अरे हे लेखकाला, या वयातल्या लेखकाला हे सुचलं कसं. आणि मग अगदी यंग डिरेक्टरनी हे इतकं छान सिनेमा बसवला कसं, म्हणजे किती विचार केला असेल ह्या पोरांनी. पण आमच्या वेळेला कसं होतं ना, आम्हाला बघायला काहीच मिळायचं नाही. म्हणजे आता जसं आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतं किंवा मोबाईलमध्ये सगळं बघायला मिळतं काही काही, तर ते तसं त्या काळात बघायला मिळत नव्हतं. म्हणजे साधारण 30-40 वर्षापूर्वी या गोष्टी बघायला मिळत नव्हत्या. त्यामुळे स्वतःची बुद्धी चालवायला लागायची. आणि मुळात माझ्याकडे ना पहिल्यापासून म्हणजे शाळेपासूनच एक ऑब्झर्वेशन, आणि ऑब्झर्वेशन नुसतं असून चालत नाही, तर ते रजिस्टर व्हायला पाहिजे. आणि ते रजिस्टर होण्यासाठी तुमचा अँटेना मस्त फिरला पाहिजे. मग त्यातलं काय ऑब्झर्व करायचं आणि ते इथे रजिस्टर करायचं. इथे एक आपलं एक रजिस्टर असतं जे दिसत नाही आपल्याला. त्या वेळेला त्या गोष्टी लक्षात येतात. मग तेव्हा ते पूर्वीचं जे पकडून ठेवलेलं ते आठवायला लागतं. तर त्यातले एक पॉइंट मी तुला सांगतो की एक माझं प्रपोजल नावाचं नाटक होतं. ट्रेनवरचं नाटक होतं. तू बघितलं असेल की? पण मी अगदी 10वी-11वीत असताना पाहिलंय. म्हणजे 2012-13 सालाचं ना, 12-13 वर्ष झाली त्या गोष्टी. तर त्या नाटकाचं म्हणजे ट्रेनचं कम्प्लीट एक शेवटची ट्रेन रात्री विटीवरनं निघालेली आहे आणि ती कल्याणला चालली, लोकल आहे ते. आता मी इयत्ता 5वी पासून ट्रेननी प्रवास करतो अजूनपर्यंत. भले गाडी आहे सगळे, पण मला ट्रेन जाम आवडते. त्यामुळे मी ट्रेननी प्रवास करतो. शाळेपासून प्रवास करत असल्यामुळे मला ट्रेनचा प्रवास, ट्रेनमध्ये चढणं, ट्रेनमधनं उतरणं, म्हणजे चालत्या ट्रेनमध्ये चढणं, चालत्या ट्रेनमधनं उतरणं, किंवा ट्रेनमध्ये बसल्यानंतर कुठल्या डिरेक्शन मध्ये ट्रेन चालले त्या हिशोबात आपण सीट घेतो आणि बसतो. उलटे शक्यतो बसत नाही, वारा येत नाही. जर का खिडकी असेल तर शक्यतो आपण ट्रेनच्या डिरेक्शन मध्ये बसतो. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात इतक्या वर्षात नसानसात आहे या सगळ्या. आणि नेमकं ते नाटक, प्रपोजल नाटक, हे ट्रेनवरचं होतं. त्यामुळे ते म्हणलं हा माझ्या जीवाभावाचाच विषय आहे एकदम. मला तर बसवायला वेळच नाही लागला. ते नाटक मी साधारण एक 15 ते 16 दिवसात बसवलं. आणि तो डबा, आता डबा जो बघितलेला आहे ट्रेनच्या लोकलचा जो डबा आहे, तो इतकी वर्षाचं मला माहिती आहे. आणि ते इतके वर्षाचं माहीत असल्यामुळे त्या डब्यात चालतं. आणि आम्ही ती रनिंग ट्रेन दाखवलेली, अख्खी स्टेजवर ती रनिंग ट्रेन जाते, मुव्हिंग आहे ती, स्टेशन आलं की थांबते, परत निघते. पण ट्रेन स्टॅटिक आहे. त्याच्यातलं जे सगळं चेंजेस, गाडी हलते कशावर, एक म्युझिकवर ना हलते. आणि ट्रेनच्या त्या बाजूचं जे आहे ना ते, आता ट्रेन ह्या डिरेक्शन मध्ये असेल तर तिकडचं ह्या डिरेक्शन मध्ये जाणार ना, त्यामुळे तो इम्पॅक्ट मिळतो की गाडी रनिंग मध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला ते नाटक करताना खूप जाणवलं. आणि आता त्या नाटकाचा जो एंड आहे, तो एंड लेखकांनी लिहिलेला नव्हता. लेखकांनी वेगळाच एंड लिहिलेला होता. आणि मी लेखकाला म्हटलं मला नाही आवडला आहे. तो मला, मग तू ठरव. म्हटलं मी ठरवतो. आणि मला चांगल्या चांगल्या काही गोष्टी माझ्या नाटकात, बऱ्याचशा नाटकांचे एंड मला सुचण्याच्या घरातली जागा कुठली माहितीये का? त्या टॉयलेट. हसतात लोक मला, पण तिथेच मी कॉन्सन्ट्रेट करतो. मला काय करायचं त्या नाटकाचं, वेळ लागतो त्यामुळे मला खूप. त्यामुळे बाहेरनं ठोकत, अरे राजन काय चाललंय तुझं. पण म्हटलं मला तिथेच सगळं सुचतं. आणि तो एंड मला तिथेच सुचला. तो कशामुळे सुचला? काही वर्ष मी वसईला राहिलो होतो. त्यामुळे वसईला, मुंबईतनं वसईला जाताना मध्ये खाडी लागते, वसईची खाडी. आणि ती ट्रेन जाते खाडीवरनं. आता त्या वेळेला मी जेव्हा शेवटच्या गाडीने बऱ्याच वेळेला जायचो, तेव्हा तिथे रात्रीची जी बार चालायची, त्यातल्या ज्या कॉलगर्ल किंवा बारमध्ये काम नाचणाऱ्या मुली वगैरे, या सगळ्यांचा एक ठेकेदार असायचा. आणि त्या शेवटच्या ट्रेनला सगळ्या बायका चढायच्या आणि ती जेंट्स मध्ये यायची. आणि तेव्हा माझा सेकंडचा पास होता. तर ते जेंट्सच्या डब्यात सगळ्या चढायच्या आणि ते सगळ्या मस्त अशा बसायच्या, गप्पा मारायच्या, बोलायच्या. आणि वसईची खाडी आली ना की एक कोणतरी त्यातली
हे करायची ती आपला एंट्रन्स जो असतो लोकलचा, तिथे जो मधला खांब असतो त्याला त्या धरायच्या आणि त्या हवा खायच्या खाडीची. तर एक मुलगी मी ऑब्झर्व केली, ती खाडी आली ना की ती उभी राहायची आणि ती अशी राऊंड मारायची, अख्खी अर्धी बाहेर जायची आणि अर्धी आत यायची. हे माझ्या डोक्यात तेव्हा बसलेलं, इतक्या वर्षापूर्वीच. म्हटलं ह्याचा एंड मला सुचलाय, कारण तो मी ट्रॅजेडी दाखवलेली त्या सगळ्याचं. तर ती दाखवायची कशी, तर त्या नाटकातलं जे पात्र जे आदिती सारंग करायची, तर त्या पात्राला म्हटलं कसं असणार ना की एक पोलीस ऑफिसर आणि त्याची बायको की जी ह्या क्षेत्रातली आहे, ह्या व्यवसाय करणारी पूर्वी होती, तर ह्या दोघांना समाजात तसं स्थान नाही राहणार. तिला कायम कोणतरी दोघे एकत्र रस्त्यावर जाताना कुठलं तरी एक पूर्वीचं गिराईकाला ती दिसणारच. तेव्हा नवऱ्याचे काय हाल होतील या सगळ्याच्या. म्हटलं तो वरचा आहे तोच त्यांचं काहीतरी आयुष्य ठरवणार आहे. हे आयुष्य दोघे एकत्र इतकं छान नाही राहू शकणार. म्हटलं मग हे आपल्याला संपवायला पाहिजे आयुष्य यांचं वाटेत चांगलं असतानाच. आणि मग त्या ट्रेनमध्ये जेव्हा ती त्याला तो प्रपोज करतो तिला की ठीक आहे मग मी लग्न करायला तयार, त्या खुशीत ती त्या ट्रेनच्या त्या खांबाच्या इथे जाते, ते धरते आणि अशी राऊंड मारते आणि नेमकं त्यावेळेला बाहेरून तो खांब जात असतो रेल्वेचा, त्याच्यावरती आपट्टे पडते आणि ती मरते. तर ते जे वापरणं झालं ना, ते सुचणं झालं ना, आणि प्रेक्षक ते इतके स्टन व्हायचे ना, त्यांना कळायचंच नाही, अनएक्सपेक्टेडली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या ऑब्झर्वेशनच्या गोष्टी, ते मला त्यांनी सांगायचं. तर ते रजिस्टर करणं खूप महत्वाचं. सगळेजण बघतात, पण ते कुठे वापरायचं हे कळलं पाहिजे. खरंय. आता प्रपोजल बद्दल तुम्ही बोललाच, म्हणजे यामध्ये तुम्ही नेपथ्याचा जो उल्लेख केला की चालती ट्रेन हे सगळं दाखवलं. आता दिग्दर्शक म्हणून एक दृष्टिकोन असतो आणि इतर जी अंग असतात नाटकाची ती सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे संगीत, वेशभूषा, अगदी मेकअप असेल, नेपथ्य असेल, तर एक दिग्दर्शक म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. आता तू ह्या जी आता 3-4 गोष्टी डिपार्टमेंटच्या सांगितल्या त्यातल्या प्रकाश योजना घेतलीच नाहीस तू आता बोलताना. तर प्रकाश योजना करण्यात, लाईट्स करण्यात मला खूप इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. आणि ते मला असल्यामुळे हे डिपार्टमेंट तर मला माहितच आहे, लाईट्सचं माहिती, म्युझिक, रिदम माझ्या अंगात आहे. भले मला शास्त्रीय संगीत कळत नाही पण रिदम मला करेक्ट कळत, कारण माझे वडील पण व्हायोलिन वाजवायचे. माझी धाकटी बहीण गाते, यशवंत देवांकडे ती शिकलेली. पण मला तबल्याच्या क्लासला लहान असताना वडिलांनी घातलं होतं, पण मला कधीच इंटरेस्ट निर्माण नाही झाला. मी बाकावर वाजवायचो, पण म्हटलं मी तबला नाही वाजवणार. पण मला त्यामुळे कुठले तालबिल काही माहित नाही, पण माझ्याकडे रिदम आहे. त्यामुळे नाटकाचं म्युझिक काय असायला पाहिजे, की ते कुठनं सुरू व्हायला पाहिजे, किंवा काय इम्पॅक्ट देणारं म्युझिक पाहिजे, कुठलं इन्स्ट्रुमेंट पाहिजे तिथे, त्या सगळ्या गोष्टी माझ्या बॅक ऑफ द माइंड असतात. मग त्या मी म्युझिक डिरेक्टर बरोबर डिस्कस करतो आणि मग त्याला सांगतो. अर्थात त्याला फ्री हँड असतो, पण तो जे करून आणतो त्याच्यात मी सजेशन देऊ शकतो. जसं स्क्रिप्ट आल्यानंतर स्क्रिप्ट मधलं मला हे नको, एडिट कर, ते कर, असं करून जसं करतो ना तसं म्युझिकचं पण आमच्या सिटिंग्स असतात. तो आण रे करून म्युझिक, मी बॅकग्राऊंडला देतो, ते मला पाहिजे तसं म्युझिक पाहिजे. मग त्याने माझं आणि राहुल रानडे ह्या दोघांचं इतकं छान ट्युनिंग आहे ना, राहुल रानडेचं आणि माझं. कारण माझ्या बहुतेक नाटकाला त्याचं म्युझिक असतं, त्यामुळे त्याला कळतं राजनला काय हवंय. मग तो येऊन बसतो माझ्या बाजूला, राजन हे आणले, म्हटलं काय चांगलं आणलेस का राहुल, ऐकून तर बघ ना. ऐकल्यानंतर कळतं सगळं राहुल ट्युनिंग आहे रे इतक्या वर्षाचं वगैरे वगैरे असं तो सगळं बोलतो. पण तो त्याच्या काय ना प्रत्येक गोष्टीत ना त्या डिपार्टमेंटचा जो हेड असतो ना त्याच्याबरोबर दिग्दर्शकाचं ट्युनिंग छान पाहिजे. दिग्दर्शकाला सगळंच येतं अशातला भाग नसतो. काही दिग्दर्शकांना यातलं काही माहित नसतं, त्यांना फक्त दिग्दर्शन माहिती असतं. तू कर रे म्युझिक, तू सेट कर रे, अशा गोष्टी होतात. पण मी सगळ्यात मायन्युटली बघतो आणि त्यामुळे माझं जे प्रोडक्शन होतं ना ते इतकं परफेक्ट होतं. कुठेही बारीक, आता फॉर एक्झाम्पल आता पुरुष नाटकाबद्दल तुम्ही, आता पुरुष नाटकाचा सेट मला कधीच माहित नव्हता, सेट डिझायनरला पण माहित नव्हता. त्यांनी ते स्क्रिप्ट वाचून त्यांनी अशा पद्धतीने केलं, डिस्कशन झालं आमचं. मग तो मला म्हणाला की प्रदीप पाटील आमचा आहे, तो प्रदीप म्हणाला की दादा आपण, मी तर नाही पाहिलंय, तुम्ही नाही पाहिलंय. म्हटलं मग चांगली गोष्ट आहे, तुला जे सुचेल ते तू कर, मग त्याच्यात काय कमी जास्त करायचं ते मी बघतो. तर त्याच्यातनं एक बागेचा सीन आहे, बाग दाखवलेली आमच्या नाटकात.
तर ती स्क्रिप्ट मध्ये कुठेतरी मागे आहे, ती दिसतच नाही. आणि त्याच्याबद्दल उल्लेख तर खूप आहे की ती तिथे गुलाबाची सेवा करते किंवा पाणी मुंग्या वगैरे तिथे. म्हटलं हे दिसायला पाहिजे. तर मी कोणाला तरी विचारलं, म्हटलं ही बाग बाईनी केलं होतं तेव्हा ती कुठेतरी मागे होती. म्हटलं मला दाखवाविषयी वाटते. म्हणून मी प्रदीपला म्हटलं बाग मला भले मोठी नाहीये, प्रॉमिनंट नाहीये, छोटी असेल, कारण घर छोटं यांचं, गरीब फार काय मोठे श्रीमंत लोक नाही दाखवलेत आपण ते, त्याप्रमाणे त्यांची बाग असेल. म्हणून ती छोटी बाग मी करायला लावली. कारण ती व्हिज्युअल कसं होतं ना, ते व्हिज्युअल बघताना असं वाटतं की आपण सिनेमा जसं सगळ्या अँगलनी दिसतो ना आपल्याला, आता सिनेमाचा कॅमेरा कसा सगळीकडे फिरतो, 360 फिरू शकतो तो, इथे आपल्याला ऑडियन्सला वन फ्रेम मध्ये सगळं दाखवायचं, एका फ्रेम मध्ये एकच कॅमेरा आणि सगळं दाखवायचं. मग अशा वेळेला जर का दाखवायचं असेल तर ह्या गोष्टी त्यांना दिसायला पाहिजे. त्या मागे आहेत कन्सिडर करायच्या, मग ती मागणं येणार म्हटलं नाही, ती डायरेक्ट बागेत आली पाहिजे. म्हणून ती बागेचा सीन तो तयार केला. म्हणजे ह्याचा अर्थ असा की जो माझा सेट डिझायनर आहे प्रदीप, त्याच्याबरोबर मी बसून या गोष्टी, त्याला पण ते सापडत नव्हती जागा, तो म्हणाला इथे थोडीशी उरते, म्हणजे तिथेच बाग कर, इथेच बाग कर. मग ती अशा पद्धतीने, म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटची तज्ञच असायला पाहिजे असं काय नाही. तुम्हाला जे हवंय ना ते तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल प्रदीप मुळे ज्यांनी प्रपोजलचं सेट केला होता माझा, तर त्यांनी ती ट्रेन केली, सगळं केलं. तर प्रदीपला म्हटलं की ह्या गाडी ओपन झाली पाहिजे ना, पण नॉर्मल गाडी दाखवली बंद, फक्त खिडक्या आणि मेन गेट. तर म्हटलं मग लोकांना नाटक फक्त काही खिडक्यांमधनच दिसणार प्रेक्षकांना, तर ते अख्खं दिसायला पाहिजे. मग त्यांनी स्वतः, तो हुशारच आहे, तो म्हणाला मी गाडी समोर नक्की ओपन करतो. आणि नाटक सुरू होतं ना तेव्हा ती मुलगी, ज्या आदिती सारंग जेव्हा ट्रेन पकडायला जाते, ते करत असतानाच पुढचं सगळं ओपन होतं आणि अख्खा डबा दिसतो. मग ह्या सगळ्या मुवमेंट मला ज्या मी केल्या त्या सगळ्या प्रेक्षकांना त्या तरच दिसणार. ते बंद असतं तर दिसलं नसतं. पण ती आयडिया, ते कसं ओपन करायचं हे प्रदीपची आयडिया आहे. त्यामुळे प्रदीपने आणि साधी आयडिया होती, अत्यंत साधी. त्यामुळे अशी होईल बघ, आणि खरंच तशीच्या तशीच आहे. त्यामुळे तो हुशार, माझा आवडता आहेच तो नेपथ्यकार म्हणून. म्हणजे सगळ्या अंगांचा अभ्यास असणं किती गरजेचं आहे हे आता तुम्ही बोलल्यानंतर लक्षात आलं. अजून एक मुद्दा तो म्हणजे नाट्यगृहांची अवस्था, जे आता बीडच्या प्रयोगादरम्यान सगळ्या, म्हणजे शरद सरांनी, पुरुषच्या सगळ्या कलाकारांनी पण सांगितलं, आणि हा मुद्दा सगळेच कलाकार वारंवार सांगत असतात. आता सरकारकडून वेळोवेळी अनुदान मिळतं किंवा सरकार नाटकाला प्रोत्साहन पण देतं, पण नाट्यगृहांच्या बाबतीत सरकार एवढं उदासीन काय वाटतं? आता हा प्रश्न विचारलास ना तू, कालच पु ल देशपांडे अकॅडमी आणि रवींद्र नाट्य मंदिर त्याचं ओपनिंग झालं. म्हणजे ते संकुल जे आहे ते नव्याने केलं गेलं, आणि मी काल होतो तिथे, आणि स्टेजवर तिघेही मिनिस्टर्स होते, चीफ मिनिस्टर, आणि शिंदे लवकर गेले, अजित पवार होते. अजित पवारांनी भाषणात त्यांच्या तो उल्लेख केला, नाही करतो सगळं, पण मुख्यमंत्री काय आहे ना, बाकीच्या आपल्या राज्यात बाकीच्या ठिकाणी जी थिएटर्स आहेत ना त्यांचं मेंटेनन्स नीट नाही, का उगाच करायचं हे सगळं. तर ते बघा, आपल्याला करायची आपली तयारी आहे, पण त्याचं मेंटेन नीट होत नाही. त्यांचं भाषण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहिले, त्यांनी तो मुद्दा काढला. ही कालचीच गोष्ट आहे. आज आपण नेमकं तोच प्रश्न तुम्हाला विचारला, तर ते म्हणाले की हो तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्यासाठी जो निधी लागतो तो तुम्हीच द्यायचा आहे ना, मला अजित पवारांनीच द्यायचा आहे. मी तुमच्याकडे प्रपोजल घेऊन येणार, तुम्ही जसं तुमच्या भाषणात म्हणालात की हे सगळं कसं मेंटेन करतं, त्याच्यासाठी पैसे लागतात, फडणवीस म्हणाले, तर तुम्हाला देणार. तर हा मुद्दा काल आला या सगळ्या ह्याच्यात, आणि नेमकं काही दिवसापूर्वीच शरद जेव्हा गेला होता बीडला तेव्हा त्याची अवस्था अशी होती. पण तुला एक सांगू का, हे अवस्था होण्यामागचं कारण एकच आहे. ह्या गावागावात आपण जर का कम्पेअर केलं मुंबईची थिएटर्स आणि गावाकडची थिएटर्स, मुंबईत ज्या प्रमाणात शोज होतात थिएटरमध्ये, त्यामुळे ते थिएटर दुसऱ्या कुठल्याही कामासाठी दिलं जात नाही. लग्न, मुंजी, सोहळे याच्यासाठी दिलं जात नाही. ते नाटक म्हणजे फक्त नाटक. आता बीडला मुंबईचं नाटक किंवा पुण्यातली नाटकं जी व्यावसायिक नाटकं आहेत
बिल खूप कमी जातो आपण बिलला. खरंय. मग वर्षभर त्या थिएटरचं करणार काय? बरोबर. मग ते थिएटर शाळेच्या प्रोग्रामसाठी, लग्न, मुंजी, नंतर पॉलिटिकल मीटिंग सगळ्या असतात, या सगळ्यासाठी दिलं जातं. पण त्याची वाटी लागणारच आहे. बरोबर. कोणच एक्सपेक्ट करणार नाही की ते तसंच्या तसं राहो. ते जर का मेंटेन करायचं असेल तर त्याला तशी किंमत पण मिळाली पाहिजे ना, रेव्हेन्यू मिळायला पाहिजे त्या थिएटरला. खरं. जागच्या जागी जर का गावाकडे थिएटर उभं असेल तर ते खराब होणारच. एसी खराब होणार. कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो तेव्हाच ती चांगली राहते ना. ते जर का वापरत नसेल तर ते तसंच होणार. मग पुन्हा येते सरकारची जबाबदारी. मुंबईची नाटकं बीडला न्यायची असतील मग बीडचं थिएटर नीट केलं तरच आम्ही येणार. बरोबर. म्हणजे हे गिव्ह अँड टेक आहे ना. तुम्ही चांगलं दिलं तरच आम्ही जाणार तिथे. अशा गोष्टी होतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या याच्यात ते थिएटर तसंच राहिले. ते स्वच्छता नसेल, काहीच नसेल. त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना माहित असणार या थिएटरला येऊन इतकं गाण्याचा आवाज, एसी नाही, नुसते पंख्यांचे आवाज, या ह्याच्यात आपण नाटक कसं एन्जॉय करणार. आणि मग जी लोक येतात ती नाटकाच्या प्रेमापोटी येतात, ह्या सगळ्या गोष्टींना माफ करून येतात ती. पण ते मेंटेन करण्यासाठी सुद्धा तिथे सगळ्यांनी जाऊन नाटक करायला पाहिजे. तिथे केलंच नाही, कधीतरी वर्षातनं एकदा जाऊन करणार तर ते कसं होईल. ते थिएटर राहणारच नाही. फॉर दॅट मॅटर महाराष्ट्रातली बरीच थिएटर अशी आहेत की जिथे कोणीच कुत्रा जात नाही पण थिएटर आहेत आणि तिथे आम्हाला प्रयोग करावे लागतात. कुठले प्रयोग करावे लागतात तेही सांगतो या निमित्ताने. अनुदानाचे प्रयोग असतात. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं नाटकाला 25,000चं असे 100 प्रयोगाचं अनुदान असतं. पण त्याच्यात अट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची की ते त्या अनुदानाच्या कमिटीवर पण मी आहे. तर त्याच्यात अट आहे की तुम्ही 100 प्रयोगातले किमान 12 प्रयोग किंवा 10 प्रयोग हे महसूल विभागात करायचे कंपल्सरी. आणि 5 महसूल विभाग आहेत. म्हणजे प्रत्येक महसूल विभागात एक थिएटर तर असायलाच पाहिजे आणि प्रत्येकी 2 प्रयोग करायचे. म्हणजे 10 प्रयोग मिनिमम तुमचे 5 महसूल विभागात झाले पाहिजे. ते मी केलेले आहेत. जेव्हा जायचो तिथे तेव्हा हे थिएटर आहे आणि इथे सरकारने आपल्याला नाटक करायला सांगितलं आणि इथे करून आम्हाला 25,000 सरकार देणार आहे ह्या प्रयोगात. आता ते 25,000 घेण्यासाठी 1 लाखाचा खर्च आहे आमचा. मुंबईवरून सगळ्यांना आर्टिस्टना घेऊन जायचं, अख्खी बस भरून घेऊन जायची, हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च आला, हा जवळजवळ 1 लाखाचा खर्च आहे. पण हा सगळा करताना त्या थिएटरची इतकी दुरावस्था असते. कोण येणार? मग आम्हीच असतो सगळे बघणारे तिथे. तर ही असं झालेलं आहे. तर मला तरी वाटतं कालच्या भाषणानंतर ह्या सगळ्या थिएटर्सची मला वाटतं दुरावस्था जाईल. काहीतरी काही प्रमाणात मेंटेन केले जातील. फक्त सगळ्यांनी मुंबई पुण्याच्या बाहेर जाऊन नाटकं केली तरच. आणि ते करण्यासाठी सरकारने काहीतरी लोकांना, शेवटी पैशावरच येतं. नुसतं प्रेमाने करा हा पाठ ठोकून नाही होत. कारण पैसे घ्यावे लागतात आणि ते द्यावेही लागतात आम्हाला. त्यामुळे ते पैशाचा व्यवहार आहे. त्यामुळे ते पैशाशिवाय कुठलीच कामं होत नाही. मग ही अशी दुरावस्था होती. बरोबर. आता सरकार दरबारी हा विषयाला तर मार्गी लागेल अशी आपण अपेक्षा करू. आणि मी फडणवीस मला आवडतो तो, कारण तो शब्दाचा पक्का आहे. खरंय. ते दाखवलंय त्यांनी. तो शब्दाचा पक्का. मी येतोय म्हणतो तो आलाच. तर तो शब्दाचा पक्का आणि तो ते करेल. बरोबर. पण ती अर्ज मला त्यांच्या कालच्या भाषणातनं दिसली. वेळ लागेल पण ते होईल. होईल. खरंय. आता आपण म्हणजे बरेचदा चर्चेत हा विषय आलाय की झी नाट्य गौरव किंवा मटा सन्मान याच्यासाठी सुद्धा तुम्ही नाट्य परीक्षण करतात. पण अनेक प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न असतो की अशा पुरस्कार सोहळ्यांसाठी काय निकष असतात, कुठल्या पातळीवर ते परीक्षण केलं जातं, तर त्याविषयी काय सांगाल? नाही, मुळात निवडतानाच ते अशी लोक निवडतात. फॉर एक्झाम्पल आपण धरून चालू की झी ह्या वर्षीच मी होतो त्यांचं ज्युरी होतो. नाही तर खूप लोक आहेत. आता मठामध्ये पण मी ह्या वर्षी नव्हतो, पण गेली अनेक वर्ष मी मठाचं पण परीक्षण केलेलं आहे अवॉर्डसाठी. पण त्यांचे निकष काय असतात मला माहित नाही. ते फक्त हेच बघतात की ह्या व्यवसायातले हे किती तज्ञ लोक आहेत, इथलं त्यांना काय कळतं हे साधारण त्यांना बाहेरून माहित असतं. कारण आता त्या सगळ्या पोझिशनला तुझ्या वयाचीच मुलं आहेत. जे आम्हाला निवडतात ना ते साधारण तुझ्या वयाचीच मुलं मुली आहेत सगळी. पण ती हुशार आहे. जशी तू आहेस ना आता पटापटा विचार, तशी तेही हुशार लोक आहेत सगळी. तर ते बरोबर सिलेक्ट करतात. काही गोष्टी ते विचारून करत असतो, ह्यांना घेऊ का, ह्यांना कितपत माहिती असेल, हे कण किंवा हे बायस आहेत का, असं सगळं विचारलं जातं सगळ्याची. आणि मग ते आम्हाला त्याच्यासाठी ते नेमतात. आता कसं असतं ना की 2-3 असतील, 3 तर मिनिमम असतात. एक कोणतरी त्यातला दिग्दर्शक असतो परीक्षणात करणाऱ्यातला,
एक ऍक्टर असतो आणि एक ऍक्ट्रेस असते किंवा एखादा नेपथ्यकार असतो, म्हणजे त्यातले ते तज्ज्ञ असतात. आता जे आम्ही तिघे होतो त्याच्यात मी डिरेक्टर कम लाईट्स कम बारीकचा ऍक्टर कधीतरी, पण ते महत्वाचं नाही, पण डिरेक्टर महत्वाचं आहे आणि लाईट्स महत्वाचं. दुसरा होता तो नेपथ्य आणि ऍक्टर दोन्ही होता, आणि जी तिसरी होती ती ऍक्ट्रेस होती. असे आम्ही, आता मी नाव घेत नाही मुद्दाम, तर असे आम्ही तिघे जण होतो. म्हणजे त्या ह्याच्यातले भले तज्ज्ञ नाहीत पण ह्यांना बऱ्यापैकी इतक्या वर्षाची माहिती आहे आणि सगळ्यांना ते ओळखतात. त्या ओळखीचा फायदा त्या लोकांना करणार नाहीत, ते ओळख आहे म्हणून यांना बक्षीस, अशातले आम्ही तिघेही नव्हतो. आम्ही अगदी थर्ड पर्सन म्हणून ते सगळं पाहत होतो. हे सगळे कलाकार, हे सगळे जे आहेत ना, हे आमची इतक्या वर्षाचे ओळखीचे, आमच्या बरोबर काम केलेले, पण तरी सुद्धा त्यांच्यात 19-20 असू शकतं ना. पण म्हणून कोणी वाईट वाटून घेत नाही की अरे राजन दादांनी मला द्यायला पाहिजे होतं. पण त्यांना माहिती असतं मुळात काय ना, सगळ्यांनी सगळी नाटकं बघितली तरच कळेल की आपण कुठे आहोत. परीक्षण जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही सगळी नाटकं बघतो, त्यामुळे आम्हाला माहिती असते की तुम्ही कुठे आहात. त्यामुळे हे जर का त्यांनी बघितलं ना सगळ्यांनी, तर मग त्यांना कळेल की यांचं परीक्षण करेक्ट असतं. असे ते तज्ज्ञ, भले तज्ज्ञ म्हणतोय मी, पण असे ते निवडले जातात. तर लोकांना जर का वाटत असेल ना की पेपरात जाहिराती आपण बघतो आता, एवढी अवॉर्ड्स मिळाले, एवढं सगळं, तर ती फॅक्ट असते. ती उगाच कोणाला हळदी कुंकवाला येऊन टीका लावलेला नाहीये. खरोखरच त्यांनी काम चांगलं केलं म्हणून त्यांना उत्कृष्ट ऍक्टर, डिरेक्टर, ऍक्ट्रेस अशी अवॉर्ड्स दिलेली असतात. बरोबर, कारण हा प्रश्न अनेकांना असतो म्हणून मी घेतला. अजून एक मुद्दा तो म्हणजे नाटकाचं चित्रपटात रूपांतर, माध्यमांतर. आता जसं सविता दामोदर परांजपे या नाटकाचंही झालं किंवा अनेक संगीत नाटकांचं हल्ली होतंय. तर हे माध्यमांतर करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि सध्या जे होतंय त्यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ते योग्य रीतीने होतंय का काही त्रुटी आहेत? नाही, आता परत ह्याच्यात ना जो कोण निर्माता आहे ना त्याचे पैसे लागतात मुळात, आणि मुळात ना त्या निर्मात्याला जो कोणी फायनान्स करतो त्या सगळ्याला, त्याला मुळात ह्या सगळ्याची आवड पाहिजे. भले त्याला सगळं माहितच असेल असं पाहिजे, हे पैसे आणि कर अशातले ते नसावेत कोणी. पण जेव्हा आपण रिवायवल्स करतो किंवा नाटकाचा सिनेमा करतो, आता एकच सिनेमा जो मला आवडला की ज्याचं म्हणजे इंग्लिश सिनेमा होता जो हिंदीत झाला, तो तुला सांगतो इरमाला डूस नावाचा एक इंग्लिश पिक्चर होता, ते मी बघितलं. त्याचा हिंदीत रिमेक झाला काही वर्षांनी. त्या पिक्चरचं नाव होतं मनोरंजन. त्या मनोरंजन सिनेमात शम्मी कपूर होता आणि ती मला आता आठवत नाही, डोळ्यासमोर दिसायची झीनत अमान, असे ते दोघे जण होते. आणि मी तो आधी इरमाला डूस पिक्चर बघितला होता, त्याच्यानंतर म्हटलं अरे हा तोच आहे. त्यांनी फ्रेम टू फ्रेम तसा केला होता, त्यामुळे ते 100% प्रामाणिक राहून केलेला पिक्चर होता. स्वतःचं पाणी टाकून गाणी आपल्या हिंदी सिनेमात असायलाच पाहिजे, ती प्रॉपर जागीच होती. पण बाकी अख्खा सिनेमा इतका करेक्ट होता ना, मला तोही आवडला आणि मनोरंजनही तेवढाच आवडलं. ही जी गंमत आहे ना, ही काही लोकांना विसरतात. आता फॉर एक्झाम्पल आपण रिव्हायवलचं नाटक असेल, आता आमचंच पुरुष नाटक आहे, तर पुरुष नाटकाचं किती वर्षापूर्वीचं पिक्चर आहे, नाटक आहे, खूप वर्षापूर्वी. आणि त्या काळात तर हे नव्हतंच, मोबाईल वगैरे काही नव्हतेच, फक्त लँडलाईन असायची घरात, ती सुद्धा रेअरली वापरली जायची, बिल खूप येतो म्हणून. तर अशा ह्याच्यात जर का माझ्याऐवजी दुसरा कोणी डिरेक्टर असता, समजून चला असेल कोणी तर, आणि त्याला वाटलं की नाही आपण आता मोबाईल टाकूया, झालं असतं नाटक. नाटक होणार नाही अशातला भाग नाही. पण मग तुम्ही लेखकावर खूप अन्याय करता. त्यांनी त्या पिरियडचं का निवडले नाटक, निवडण्यामागे सुद्धा त्याची काहीतरी ठोकताळे असतील ना, की मी त्या पिरियडचं नाटक का करतोय. मग असं करत असताना जर का त्याच्यात काहीही चेंज न करता लेखकाला जसं वाटतंय, जे लिहिलेलं आहे तसं केलं ना, तर तू जसं मगाशी म्हणालीस की पूर्वीची का आवडतात काही लोकांना, कारण आम्ही जसंच्या तसं करतो. आणि आता तुझ्या वयाची जी असतात त्यांनी ती पाहिलेली नसतात नाटकं, त्यांना कळू दे ना त्या काळात काय कशी नाटकं व्हायची ती. त्या काळातली नाटकं पुन्हा आत्ताच्या काळात होतील अशा पद्धतीने कशाला दिग्दर्शकांनी करायची नाटकं. मग लोकांना काय आवडणार, त्यांना मग तो वाटणारच की अरे ह्या काळात त्या काळात पण असंच व्हायचं. तो काळ जसाच्या तसा उभा करायला पाहिजे, तरच प्रेक्षक त्या नाटकाला येतात आणि त्याची भरभरून कौतुक करतात. त्याचं कारणच आहे. म्हणून पुरुष या नाटकाला जी इतकी लोक येतात, जे आमचं अख्खं स्टेडियम भरल्यासारखं भरलेलं असतं, हाऊसफुल असतं ना, तर ते तसं आहे.
कारण त्याची माउथ पब्लिसिटी झाली, अरे सेम दाखवलंय रे तसंच्या तसं. बरोबर. काळ तोच दाखवलाय, सेम नाटक ह्या लोकांनी हल्लीच्या पिढीने बघितलेलं नसतं. बरोबर. पण त्यांना ते आवडतं. मला जेव्हा भेटतात ना तुझ्या वयाचे सगळे प्रेक्षक, मुलं मुली सगळे भेटतात, ते म्हणाला आम्हाला ना आम्ही हे पहिल्यांदाच नाटक असं बघतोय, याच्या पुढे आम्ही नाटकं बघायला, म्हणजे प्रेरणा मिळते, प्रेरणा त्यांना बघायला. ते म्हणाले आम्ही आता सतत नाटकं बघणार, आता वा. सिनेमा किंवा ह्याच्यावर जे आम्ही बघतो मोबाईलवर वगैरे, तर त्याच्यात आम्हाला आता झालं आमचं सॅच्युरेशन पॉइंटला सगळं बघून झालेलं आहे. मग आता ती सायकल आहे अख्खी, इतकी वर्ष हे मधलं सगळं डिजिटल बघून बघून सोशल नेटवर्क, आणि फायनली आता मला सीटवर बसून समोर बघा. ही जी गंमत आहे ना ती मुलांना सगळ्यांना आता कळायला लागली. आणि ते सगळे नाटकाला, मी तुला सांगतो 70 ते 80% हे यंग जनरेशन पुरुष सारख्या नाटकाला येते. आणि जे आम्हाला भेटतात तेव्हा त्यांची रिॲक्शन कळते, त्यांना काय बोलावं ते सुचत नाही, कारण ते बऱ्याच प्रमाणात त्यांनी पहिल्यांदा नाटक बघितलेलं असतं. आणि अशी नाटकं पूर्वी व्हायची हे त्यांच्या ध्यानीमनीच नसायचं. असं व्हायचं, इतक्या पद्धतीने ते विचारतात. त्यामुळे ह्यांनी खूप फरक पडतो. आत्ताची नाटकं जी आत्ता आलेली आहेत ती सुद्धा तेवढीच ग्रेट आहे. काय सुंदर लिहितात हल्लीची मुलं, काम काय सुंदर करतात. मला त्यांच्या बरोबरच काम करायला आवडतं. मी म्हाताऱ्या कोताऱ्यांबरोबर काम करतच नाही. हा प्रश्न घेणारच होते की हल्ली एकांकिका स्पर्धांमधनं अनेक कलाकार येत आहेत, म्हणजे अनेक घडतायत, लेखक पण घडतायत, नेपथ्यकार असतील, कलाकार असतील, तर त्याचं तुम्ही परीक्षण करतात, त्यामुळे जवळनं तुम्ही बघतात. तर हे जे नव्याने येणारे कलाकार आहे ना, त्यांना तुम्ही काय सांगाल, काय सल्ला द्याल येताना? नाही, सल्ला काही नाही देणार. हे बघ, त्याच्यावर एकांकिका करून पोट भरत नाही. दुसरं असं की तुम्ही शिक्षण सोडून ह्या गोष्टी द्यायचं नाही. तुम्हाला बेसिक मध्ये ग्रॅज्युएशन हे मस्ट आहे, कुठलंही, म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स कुठलंही असो, तुम्हाला ज्ञान शिक्षण असलं पाहिजे, तरच तुमच्या एकंदर बिहेवियरमध्ये, कल्चरमध्ये, स्टेजवर फरक पडतो. मी 8वीतच सोडले शाळा, आता मला काम कर, घरी जा आणि आधी शिक्षण घे, नाही तर मला आई वडिलांना भेटायला पाठव, मी सांगतो त्यांना ह्याला इथे या एरियात येऊ देऊ नका. मग इथपर्यंत जाणारा मी माणूस आहे. पण जर का तुम्ही सगळं अर्धवट सोडून, आता कॉलेजच्याच मुलांची सगळे असतात, आता कॉलेजच्या मुलांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट करायला पाहिजे ना. आयुष्य नाहीये नाटक म्हणजे, प्रोफेशनल नाटक करणं म्हणजे आळवावरचं पाणी आहे. नाटक चाललं तर 100 प्रयोग होतील, नाटक नाही चाललं 20 प्रयोगात तुम्हाला घरी जायचंय मुलांना. त्यामुळे तुमच्याकडे, आणि जर का हे नाही झालं तर तुम्हाला नोकरी किंवा असं काहीतरी करता आलं पाहिजे, बिझनेस करता आला पाहिजे काहीतरी. अख्खं अवलंबून राहणं, खूप मुलांना मी बघतो की ती टोटॅलिटीमध्ये फक्त नाटकावर अवलंबून असतं. तर मी त्यांना सांगतो की करा, पण तुमचं प्रूव्ह होण्यासाठी अजून खूप वेळ आहे ना. तुम्ही सगळेच काय डायरेक्ट दिलीप कुमार किंवा मोठे मोठे ऍक्टर नाही आहेत रे, किंवा विक्रम गोखले असे. तुम्ही आत्ता एक ओव्हरनाईट होत नाही, इतकी वर्ष घालवावी लागतात. ती सगळी शिकलेली मंडळी आहेत. काही डॉक्टर्स आहेत, डॉक्टर लागू तर डॉक्टर होते, डॉक्टर काशीनाथ घाणेकर डॉक्टर होते, पण त्यांनी त्यांचं प्रोफेशन सोडून ह्याच्यात काम केलं. पण ते मुळात शिकलेले आहेत ना, तर ते शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि ते शिक्षण आलं ना तुमचं व्यवस्थित, बॅक ऑफ द माइंड ना, तुम्ही सोसायटीत किंवा स्टेजवर उभं राहायची ना तुमची आणि बोलायची एक तयारी होते. कारण आपण अभ्यास करताना बऱ्याचशा गोष्टी वाचलेल्या असतात, त्या सगळ्याचा, भले तेच डायलॉग असतील असं नाही, पण त्या सगळ्याचा फायदा आयुष्यात खूप पुढे होतो. कुठल्याही क्षेत्रात कमी शिक्षण माणसाचं लगेच कळतं, हा खूप कमी शिकलेला आहे, त्यामुळे ह्याच्याकडे ना वाचन कमी आहे किंवा काही असं आहे. पण शिकलेली मुलं असतील तर त्यांनी कॉलेज करून एकांकिका तर कराव्याच, पण सगळ्यांना त्याच्यात ऍक्टिंग स्टेजवर करायला मिळेल असं नाही ना. नाटकाची खूप डिपार्टमेंट्स आहेत, ऍक्टिंग हे वन ऑफ द डिपार्टमेंट आहे. नाटकाचं म्युझिक आहे, नाटकाचे सेट आहे, नाटकाचे लाईट्स आहेत, नाटकाचे कॉस्ट्युम्स आहेत, नाटकाचा मेकअप आहे, एवढी सगळी डिपार्टमेंट आहे. नाटकाचं रेकॉर्डिंग आहे, ते वाजवणं आहे. आता हल्ली खूप मुली बघतो मी हे वाजवताना, मला इतकं मस्त वाटतं ना की अरे क्या बात आहे. म्हणजे चांगल्या दिसणाऱ्या, चांगल्या तुझ्यासारख्या सुंदर दिसणाऱ्या मुली पण खाली बसलेल्या असतात सीटात ऑपरेट करायला. त्यांना नाही वाटणार की मी स्टेजवर, मी चांगली दिसते तर मी स्टेजवर, पण तिने स्वतःला ओळखलेलं असतं ना की मी हे जास्त चांगलं करू शकते. तर त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या गोष्टी त्या मुलांनी किंवा मुलींनी सगळे डिपार्टमेंट हाताळायला पाहिजे. पण आपल्याला इंटरेस्ट कुठल्या त्या डिपार्टमेंट मधले जी 7-8 डिपार्टमेंट्स आहेत कुठल्या क्षेत्रात आहे तर त्याप्रमाणे करा. आता कॉस्ट्युम डिझायनिंग तर हे सगळं डिफिकल्ट आहे, आणि भरपूर मुली आहेत आमच्या इथे आता
आणि सगळ्या हुशार आहेत, पण त्याही देखणे पण आहेत, पण त्या अशा नाही आल्या की नटून तटून मी स्टेजवर येणार, त्या कॉस्ट्युम करतात. तर ही सगळी डिपार्टमेंट्स आहेत ना या मुलांनी ना. आता इतकी वर्ष ते सगळे करतायत, कॉम्पिटिशन्स करतात, याच्यात ना आपली जागा कुठली आहे ना त्यांनी निवडायला पाहिजे. की मला ह्याच्यातनं लेखक चांगलं व्हायचंय का, मला चांगलं सुचतं, की मला दिग्दर्शक व्हायचं, की मी चांगलं सांगू शकतो का, मला लाईट्स चांगले करायचे का, मला म्युझिक करायचे का, मला सेट डिझायनिंग करायचं का, मला कॉस्ट्युम करायचं. हे सगळ्या डिपार्टमेंटची 1-2-3 वर्षातनं आपल्याला पारख होत जाते की आपण कुठे असू. आणि हाच फायदा या इतक्या कॉम्पिटिशन ज्या होतात ना, ह्या मुलांनी आणि मुलींनी हे बघायला पाहिजे, तरच त्या शेवटपर्यंत इथे छान राहतील. म्हणजे पडद्यावरच्या कलाकारांप्रमाणे पडद्यामागचे हे जे कलाकार आहेत ते सुद्धा महत्वाचे असतात, खूपच महत्वाचे. त्यांच्यामुळे तो स्टेजवरचे कलाकार आहेत. ते मागचे कलाकार नसतील ना तर स्टेजवर झिरो आहेत सगळे. तो किती मोठा ऍक्टर असू दे, झिरो. त्याला वेळच्या वेळी देणारा जर का विंगेत नसेल ना, किंवा काळोख झाल्यानंतर त्याला बाहेर नेणारा व्यवस्थित नसेल ना, किंवा काळोखात चेंज करण्याच्या कपड्यासाठी जो विश्वासातला माणूस नसेल ना, तर तो मेला, स्टेजवर काहीच करू शकत. आणि त्यासाठी ती मुलं पण असतात. आता बायकांची जेव्हा कॉस्ट्युम, म्हणजे आता सीन एंड झाला, ब्लॅकआउट झाला आणि परत नेक्स्ट सीनला तीच आहे स्टेजवर, तर त्या 10 ते 20 सेकंदामध्ये तिला चेंज करायला. आता त्यांच्यासाठी आम्ही हे करतो, कॉस्ट्युम चेंज करण्यासाठी स्टेजला लागूनच करावं लागतं, कारण एक्झिट घेतली की चेंज. पण आता तिथे मुलं असतात आमची, मग ती मुलं सुद्धा विश्वासातली असायला पाहिजे. हे जे आपण म्हणतो ना की हे सगळं विश्वासावर अवलंबून, आणि ती मुलगी सुद्धा, ती कोण ऍक्टर असेल, ती सुद्धा त्याच्या विश्वासावर आज जाऊन कपडे बदलते. ते इतका तो विश्वास आमच्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणून मी सुरुवातीला म्हणालो हे फॅमिली सारखं असायला पाहिजे. जे बॉन्डिंग होतं ना, आता बॅकस्टेज वाल्यावर सुद्धा त्या मुलीने विश्वास टाकायलाच पाहिजे. आणि तो सुद्धा मी त्याला ठेवला, म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून त्याला तिथे मी उभा केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि हे स्टेजवर नच सगळं कळतं. बाहेर पडल्यानंतर माणूस स्टेजवरचा असेल ना तर त्याला जास्त रिस्पेक्ट मिळतो, कारण हे सगळं त्यांनी अनुभवलेलं असतं. बरोबर, इतकं ते महत्वाचं आहे नाटक. आता जाता जाता काही असे प्रश्न आहेत की त्याची एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तरं द्यायची, रॅपिड फायर सारखं, पण सूट आहे, तुम्ही 1-2 वाक्यात देऊ शकता. तर असं म्हणतात की प्रत्येक दिग्दर्शक हा कलाकार किंवा अभिनेता असतोच असं नाही, पण तुमच्या बाबतीत ते आहे, तुम्ही अभिनय पण करताय, दिग्दर्शन पण. तर कुठे तुम्ही जास्त रमता, अभिनय की दिग्दर्शन? दिग्दर्शन. अभिनय मला नाहीये, मला लोक घेतात म्हणून मी अभिनय करतो. आता काय नाही, चेहरा चांगला आहे हे सगळं असल्यामुळे लोक, अरे तू छान दिसशील, घे, मला तुझी काय वाट लावायची ती मी लावीन स्टेजवर. पण मला बेसिक मध्ये दिग्दर्शन आणि प्रकाश योजना. अच्छा. नाटक की मालिका? नाटक, ऑब्व्हियसली. शरद पोंक्षे आणि तुम्हाला आम्ही अनेकदा पाहिलं, म्हणजे आता पुरुष मध्ये आहात किंवा मालिकांमधनं, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? त्याच्यासारखा ना एक तर थर जेंटलमन नाही, हे एक. आणि त्याच्याकडे ना एवढं सगळं असतं ना डोक्यात, खूप वाचन आहे, खूपच वाचन आहे. आणि तो माणूस बोलायला लागला ना तर मग त्याचं ऐकायचं म्हणजे तो बोलतोय म्हणून ऐकायचं नाही, तुमच्या ज्ञानात खूप भर पडते. आता शरद आणि मी मेकअप रूम शेअर करतो बऱ्याच वेळा, जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा ना मी लिस्नर, मुळात मी गुड लिस्नर आहे. ऐकल्याशिवाय आपण रिॲक्ट नाही होत, म्हणजे न ऐकता मी पटकन बोलणाऱ्यातला माणूसच नाही. जेव्हा ऐकतो त्याच्यानंतर रिॲक्शन आहे. पण शरद इतकं छान 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 बोलतो ना की माझ्या ज्ञानात या गेल्या 3-4 वर्षात, शरदला मी खूप पूर्वीपासून ओळखतो, माझ्या आधीच्या नाटकांमध्ये पण तो होता, पण तो आता ज्या प्रमाणे स्वतःला त्यांनी ज्या पद्धतीने डेव्हलप केलं, तर ते सगळं ऐकणं ही एक न ट्रीट आहे. त्यामुळे शरदचे सगळे जे विचार असतात 100% नाही पटणार, पण ऐकून घ्यायला काय हरकत आहे. पण त्यातले 99% मला पटतात. तू इतकं छान बोलतो, इतकं कन्व्हिन्सिंगली बोलतो. त्यामुळे शरदचं आणि माझं रिलेशन खूप छान आहे, खूपच छान आहे. त्यामुळे मजा येते मला तेव्हा तो ऍक्टर म्हणून माझ्याबरोबर काम करतो ना, तर आमच्यातलं जे गिव्ह अँड टेक आहे ना, तोही काही गोष्टी मला सजेस्ट करतो, त्याही चांगले असतात, त्याही वापरण्यासारखे असतात नाटकात. कारण तो बुद्धिमान कलाकार आहे, तो इथनं काम करतो, खूप इथनं काम करतो, आणि त्यामुळे त्याचे सजेशन्स वगैरे सगळं उत्तम असतं. त्यामुळे त्याचं आणि माझा रॅपो, मी ह्याच्या पुढे आणखीन 50 नाटकं शरद बरोबर करेन, मला आवडेल करायला. इतकी मजा येते मला शरद बरोबर करताना, कारण तो बुद्धीनं काम करणारा नट आहे. आणि अजून एक प्रश्न जाता जाता,
म्हणजे तुमचं आज तुम्ही वयाची 70 ओलांडली आहे, पण नाही पुढे चांगलं कौतुक आहे. पण तुमचा उत्साह हा तरुण पिढीला लाजवेल असा आहे. तर मग फिटनेसचं रहस्य काय? आणि आजच्या पिढीकडे एवढा फिटनेस नाहीये. एकच गोष्ट आहे, मुळात मी घरचं जेवतो दोन्ही वेळचं. हा अगदीच इलाज नसेल तर बाहेर जेवायला लागतं, पण मला घरातलं तेल तूप पाणी हे घरातलंच लागतं. आता सुद्धा मी माझी बाटली आणलेली आहे पाण्याची, इथे फक्त हे तुझ्याबरोबर बसताना इथलं बाहेर, पण मला घरचं लागतं. हे एक. आणि तारुण्याचं रहस्य असं काही नसतं. म्हणजे तुम्ही आयुष्यभर पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्हिटी मनातली काढून नस टाका. आणि मुख्य म्हणजे आपण जे जन्म आई वडिलांनी घातले दिलेला आहे आपल्याला, त्यामुळे हे जे सगळं आपल्याला मिळतं ते आई वडिलांकडनं मिळतं. मग ते मेंटेन करणं आपलं काम आहे ना. बरोबर. आता वयाच्या 70 आई वडील येणार नाही, ते वर आहेत आता, ते काय मला व्यवस्थित ठेवणार का? तर ती प्रत्येकाची जबाबदारी असते. आपण कुठल्या प्रोफेशन मध्ये काम करतो, मग त्यावेळेला आपण कुठल्या गोष्टींच्या किती आहारी जायचं या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. कारण आपला चेहरा हा स्क्रीनवर किंवा स्टेजवर दिसतो. आता मालिकेत काम करतो तेव्हा बऱ्याच वेळेला जे काही सिनियर नट्स आहेत त्यांचा चेहरा कळतो बघितल्यानंतर, की रात्री जरा उशिरा झोपलेला आहे रे हा माणूस, कंटाळाला असेल, बसला असेल कुठेतरी, खाऊ पिऊ जरा झालं असेल, तर ते कळतं, ते चेहऱ्यावर येतं तुमच्या. मग तो चेहरा आणि तुमची तब्येत नीट ठेवायची असेल तर तुम्ही असे मेंटेन करा ना की तुम्हाला वयाच्या 80-85व्या वर्षी सुद्धा काम करता आलं पाहिजे. बरोबर. माझं तर टार्गेट आहे 102 वर्ष. त्याच्या पुढे हे मिनिमम हे मी मिनिमम ठरवलेलं आहे 102. मी त्याच्याही पुढे करणार, पण मी 85 ते 90 वर्षाचं होईपर्यंत नाटक बसवणार आहे. कारण एवढी ताकद आत्ता माझ्याकडे, ती एनर्जी आहे उभं राहायची. आणि मुळात मी काय ना, मी म्हाताऱ्यांबरोबर राहत नाही, मी कुठल्याही सिनियर सिटीजनच्या ग्रुपचा मेंबर नाही. जिथे मी राहतो तिथे मला 10,000 वेळा विचारतात, आमचे मेंबर व्हा ना तुम्ही. म्हटलं नाही, तुमची मुलं कुठे मेंबर आहेत तिथे मी मेंबर. त्यामुळे माझी सगळी तरुण मित्रमैत्रिणी आहेत, सगळ्या तरुण आहेत, सगळी पोरं तरुण आहेत. त्यामुळे ते माझ्या खांद्यावर हात ठेवतात. तुला सांगतो, माझा भाचा आहे, आता आम्ही एकत्र राहतो, त्याला मुलगा झालेला आहे, तो 6 महिन्याचा आहे. त्याच्यानंतर माझी भाची आहे, बाजूलाच राहते माझ्या, तिचा मुलगा 12 वर्षाचा आहे. तर हे घरातले सगळे त्याला राजानाबा म्हणायचं. म्हटलं काय सांगतेस तू त्याला? तर त्याचं नाव अथांग आहे. त्याला मी म्हटलं ये अथांग, हा आबा, पहिला आबा बाबा काढून टाक त्यातलं, मग राजन म्हणायचं. आता तो 4 लोकांच्यात सुद्धा मला हे राजन, आणि ते मला इतकं आवडतं. आणि त्यामुळे त्याची आणि माझी खूप छान दोस्ती आहे. आबा बिबा म्हणून तो मला खूप मोठा करतो आणि मी त्याला खूप लहान पाहतो. नाही, तू माझ्या वयाचा राहायला पाहिजेस. तर ती जी गंमत आहे ना, आणि म्हणून ते जे आता इतकी वर्ष असं छान राहिलं ना, याचं कारणच ते आहे. लहान मुलांना सुद्धा जेव्हा मी नाटकात घेतो ना, तेव्हा मी त्यांच्या वयाचा होतो. मी माझा मोठेपणा दाखवत नाही, एक्सपिरियन्स दाखवत नाही. तुम्ही त्या वयाचे होऊन कामं केलीत ना त्यांच्याबरोबर, तर तुम्ही चिरतरुण नाही म्हणणार, पण तुमच्याकडे तुम्ही एनर्जेटिक राहता थ्रू आउट युअर लाईफ. जो मी राहिलेलो आहे त्याचं कारण हे एकच आहे. आणि संपूर्ण गप्पांमध्ये तुमची जी एनर्जी होती, तुमची जी ऊर्जा होती ती जाणवत होती. त्यामुळे खरंच एक पर्वणी ठरली आमच्यासाठी आणि ऐकणाऱ्यांसाठी पण असणार आहे. पण खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पण नाटक किंवा हा सगळा विषय असा आहे ना, तो एका अर्ध्या पाऊण तासाच्या मुलाखतीतनं तर काही येत नाही. पण तरी तुमच्याशी बोलल्यामुळे खरंच खूप छान वाटलं आणि आमच्या प्रेक्षकांना पण वाटलं असेल याची मला खात्री आहे. पण तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद, तुमचे आभार मानते. खूप छान वाटलं, खूप शिकायला मिळालं. थँक्यू. शिकायला मिळालं म्हणजे मी शिकलो तेच तुम्हाला सांगितलं ना, त्यामुळे ते शिक्षण नसतं, ते ऑब्झर्वेशन आहे. जे जसं मगाशी मी म्हटलं डोक्यात ठेवायचं काय कुठल्या गोष्टी, तेच मी करते, बाकी काही करत नाही फारसं. खरंच. पण खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही आलात आणि खूप छान वाटलं आम्हाला. त्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्याकडनं पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे चॅनल खूप चांगला आणि माझ्या इंटरव्ह्यू मिळेल तर आणखी नक्कीच. थँक्यू सो मच. आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा भाग नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा या पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटतंय. असेच आमचे पॉडकास्ट बघत राहा आणि तुम्हाला कोणाला ऐकायचंय हे सुद्धा आम्हाला कळवा. पुन्हा भेटूया, पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. धन्यवाद.